नमस्कार, दी सरलास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात आवळे मिळतात। तर आपण त्या आवळ्याची सुपारी कशी करायची ते बघूया। आवळ्याची सुपारी दोन तीन प्रकारांनी करता येते। एक किसून सुद्धा करता येते आणि एक शिजवून फोडी करून सुद्धा करता येते। तर किसून मध्ये आवळ्याची सुपारीला जर आपण काळं मीठ लावलं, जिरे पावडर लावली तर ती काळा रंग येतो त्या किसाला, आणि पांढरं मीठ लावलं साधं तर पांढरी होते। बघूया आपण कसं करायचं ते। पहिले आपण आवळे चांगले निवडून घ्यायचे। जर खराब असेल आवळे, असं जर खराब असेल तर हे खराब असं काढून टाकायचं चाकूनी, ते आतमध्ये चांगलंच असते। खराब काढून घेतलं। असे हे सगळे आवळे मी निवडून घेतलेले आहेत। आता आपण हे किसूया। किसून सुपारी करायची आहे पहिले आपल्याला, तर त्यासाठी आपण आवळे किसूया। तर हे असे किसून घ्यायचे। आपण हे आवळे चांगले किसून घेतलेले आहेत। असे आपण दोन प्रकार करणार आहे सुपारीचे, म्हणून दोन ह्याच्यात मी दोन डिश मध्ये हे घेतलेले आहेत। डिश मुद्दाम ही आपली चिनी मातीची वापरली आहे, कारण स्टीलच्या ह्याच्यामध्ये आवळ्याचा किस काळा पडू शकतो। तर हे आपण पहिले पांढरी आवळ्याची सुपारी कशी करायची ते बघूया। तर या किसामध्ये आपण हे मीठ टाकू, आपण जे नेहमीच वापरतो ते। साधारण 1 चमचा मीठ लागेल। हे थोडं जास्तही झालं तरी सुपारीला चांगलं वाटते ते मीठ। आणि आल्याचा रस काढून घेतलाय, तो आल्याचा रस टाकूया 2-3 चमचे। त्यांनी चांगली चव येते सुपारीला। आणि थोडी साखर टाकूया। साखरेमुळे थोडंसं गोडसरपणा येतो। आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। सगळीकडे सारखं लागेल ते मीठ, साखर, अद्रकचा रस। असं मिक्स करून घेतलं। थोडीशी तुम्ही चव पण घेऊन पहा। तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर आपण अजून मीठ टाकू शकतो त्याच्यात। थोडंसं अजून मीठ लागेल याच्यात। 1 चमचा मीठ टाकते आणि अद्रकचा रस टाकते सगळं। ही सुपारी वाळली म्हणजे पांढरी शुभ्र दिसते, आणि दुसरी आपण करणार आहे तिचा रंग जरा काळसर येतो। तर हे झालं आहे। तर हे आपण प्लास्टिकच्या कागदावर वाळत टाकायचं। हा आता आवळा किसलेला आहे, त्याचा दुसरा सुपारीचा प्रकार सांगते। ही सुपारी वाळल्यानंतर आपल्याला काळसर दिसेल। यामध्ये आपण आल्याचा किस टाकूया। आल्याचा किस टाकला नंतर हे जिरा पावडर टाकूया। जिरा पावडरने खूपच छान चव येते। आणि काळं मीठ टाकूया। काळं मीठ ही भरपूर प्रमाणात टाकूया, छान चव येते। आणि साखर। आता हे असं सगळं टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्या। हे चांगलं मिक्स करून घ्या। फक्त हे आपण वाळत टाकताना प्लास्टिकच्या कागदावर आपल्याला वाळत टाकावं लागेल, म्हणजे ते किस काळा पडत नाही।
आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण वाळ टाकूया. आपण आवळ्याची 2 प्रकारची खिसून सुपारी पाहिलेली आहे. एक पांढरी सुपारी आणि एक काळा मीठ लावून ती सुपारी. आता आपण ही सुपारी तुकडे करून कशी करायची हे बघूया. यासाठी हे चांगले आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे कुकर मध्ये वाफवायला ठेवते. कुकर मध्ये वाफायला ठेवले. आता आपण गॅस सुरू करूया आणि 1 शिट्टी होईपर्यंत हे आवळे चांगले वाफवून घेऊया, म्हणजे आवळ्याचे तुकडे होण्यास आपल्याला मदत होते. कुकर मध्ये आपण आवळे शिजवूनच घेतले. एका शिट्टीत काही होत नाही. बारीक गॅस ठेवला तर मग होतात. त्याचे असे तुकडे निघतात, पाकळ्या पडतात. अशा या पाकळ्या आपण काढल्या. बी काढून टाकलं आणि याचे तुकडे करून घेऊया. असे तुकडे केले. हे सगळे आवळे शिजलेल्या आवळ्याचे तुकडे केले. याला आता आपण हे काळं मीठ, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा जास्त जिरे पावडर, म्हणजे एकदम टेस्टी होते सुपारी, आणि किसलेलं अद्रक, थोडी साखर. हे सगळं याला लावून ठेवलं आणि हे उन्हात वाळवलं की खूप छान टेस्टी सुपारी तयार होते. आपण आवळे किसून पण सुपारी केली आणि आता हे तुकडे करून पण सुपारी केली. ही उन्हात वाळवायची चांगली कडक होईपर्यंत. ही उन्हात वाळत ठेवूया. तुम्ही पण अशी सुपारी करून पहा. ही सुपारी उन्हात वाळत ठेवते आणि 3 सुपाऱ्या केल्या त्या मग एकत्र दाखवते मी तुम्हाला वाळल्या. आपण आवळा खिसून आणि फोडी करून अशा 3 प्रकारच्या सुपाऱ्या तयार केलेल्या आहेत. त्या 3-4 दिवस वाळवल्या. आता ही सुपारी आहे, याला थोडा काळसा रंग आला. याच्यामध्ये आपण काळं मीठ, जिरं पावडर आणि अद्रक किसून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे याला काळा रंग आला. आणि ही पांढरी सुपारी आहे, याच्यामध्ये आपण अद्रकचा रस आणि साधं पांढरं मीठ टाकलेलं आहे, म्हणून याला पांढरा रंग आला. आणि हे जे तुकडे आहे आपण हे कुकर मध्ये वाफवून घेतले होते, याच्यामध्ये काळं मीठ, जिरा पावडर आणि अद्रकचा रस किंवा खिसून अद्रक सुद्धा चालू शकते, असं हे टाकलेलं आहे या तुकड्यांमध्ये पण. आता हे चांगले वाळून तयार झालेले आहेत. असे एकदमच छान वाळलेले आहे. अशा ह्या 3 प्रकारच्या सुपाऱ्या आवळ्यापासून तयार केलेल्या आहेत. तुम्हाला या सुपाऱ्या नक्कीच आवडतील. तुम्ही पण करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.